नमस्कार फ्रेंड्स, ऑल हेल्प इन मराठीमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया गूगल बद्दल काही माहिती। गूगल मध्ये कुठल्या ट्रिक्स आहेत आणि कुठले फीचर्स आहेत, काय आम्ही गूगल मध्ये गेम्स खेळू शकतो किंवा गूगल मध्ये वॉटरमार्क फीचर्स आहेत किंवा गूगल मध्ये अजून कुठल्या माहितीज आहेत किंवा 1980 मध्ये गूगल कसे शो होतो ते आम्हाला फ्रेंड्स हेच बघूया आपण। आणि हो फ्रेंड्स, माझे नाव विकास चौधरी आहे आणि ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। फ्रेंड्स, आपण अजूनही आमच्या ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसतील तर इथे बघा, माझ्याकडे एक लाल कलरचे सबस्क्राइब बटन आहे। आपण इथून माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करू शकता। तर फ्रेंड्स, आपण माझे ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब कराच, कारण आम्ही आपल्याकरिता कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडिया बद्दल दररोज एक नवीन व्हिडिओ घेऊनच येतो। आपण बघून घेऊया की गूगल मध्ये कुठले फीचर्स आहेत। तर फ्रेंड्स, सर्वप्रथम आम्हाला गूगल मध्ये जायचं आहे। माझ्याकडे काही गूगलचे होम पेज ओपन झालेले आहे आणि नंतर आम्हाला इथे बघा, आपण एक सेटिंगचे बटन आहे आमच्याकडे आणि या सेटिंगच्या बटनकडे आपण इथे बघा एक सर्च सेटिंग आहे आणि या सर्च सेटिंगवर आपण एक वेळ क्लिक करून टाकूया। माझ्याकडे सर्च सेटिंग ओपन झालेली आहे आणि इथे बघा आमच्याकडे काही ऑप्शन्स आहेत। आपल्याकडे हा जो ऑप्शन आहे अशा प्रकारे शो करेल, जसे की आपण इथे बघा फ्रेंड्स, माझ्याकडे ओनली व्हेन माय कम्प्युटर इज फास्ट नोग या ऑप्शनवर आम्ही मार्क केलेले आहे। फ्रेंड्स, आम्हाला जर गूगलच्या ट्रिक्स बघायच्या असतील तर आम्हाला इथे बघा नेवर शो मी इन्स्टंट रिझल्ट याच्यावर आम्हाला क्लिक करावे लागेल। तर चला याच्यावर एक वेळ आपण क्लिक करून टाकूया आणि नंतरच फ्रेंड्स आपण इथे खाली बघा एक सेव्ह नावाने बटन आहे, तर आपण या सेटिंगला सेव्ह अँड चेंज करून टाकूया। तर इथे बघा आपल्याला काही गूगलचे नोटिफिकेशन्स आहेत, तर इथे बघा फ्रेंड्स आपण एक गूगलची नोटिफिकेशन आहे आणि याला आपण ओके करून टाकूया। ओपन केल्यानंतर चला आपल्या गूगल पेजकडे वळूया। माझ्याकडे एक गूगलचे पेज ओपन झालेले आहे। तर चला आपण नंबर 1 पाहूया। आपल्याला टाईप करायचे आहे फ्रेंड्स ELGOOG, जसे की मी इथे टाईप केलेले आहे आणि इथे बघा आमच्याकडे फ्रेंड्स आय एम फीलिंग लक म्हणून एक बटन आहे। तर चला या बटनवर आपण क्लिक करून टाकूया। आणि हो फ्रेंड्स, तुम्हाला जर या ट्रिक्स बघायच्या असतील तर आपण इथे बघा, जसे की मी इथे स्पेलिंग टाकलेलं आहे ELGOOG, तर तुम्हाला स्पेलिंग अशीच टाकावी लागेल। स्पेलिंग जर तुमच्याकडनं जर स्पेलिंग मिस्टेक जर झाली तर तुम्हाला गूगलच्या ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत। तर फ्रेंड्स, तुम्ही स्पेलिंग मिस्टेक होऊ देऊ नका। तर चला आय एम फीलिंग लक या बटनवर आपण क्लिक करून टाकूया। तर फ्रेंड्स, आपण इथे बघा आय एम फीलिंग लक बटन मी क्लिक केल्यानंतर आमच्याकडे बघा आमचं जे गूगल आहे ते बघा पूर्णपणे अशा प्रकारे शो होत आहे। जसे की आपण इथे बघा सर्व काही उलटे झालेले आहेत, तर गूगल आम्हाला इथे अशा प्रकारे शो करेल। पण इथे बघा फ्रेंड्स, गूगल आमच्याकडे कसे शो होत आहे, तर गूगल आमच्याकडे पूर्णपणे उलटे झालेले आहेत। नेक्स्ट गूगल ट्रिक्स आपण इथून सुद्धा नेक्स्ट करू शकता। हे बघा ग्रॅव्हिटी आहे आणि बरेचसे ऑप्शन्स आहेत, इथून सुद्धा आम्ही याला नेक्स्ट करून बघू शकतो। तर चला फ्रेंड्स, नेक्स्ट ट्रिक बघून घेऊया आपण। पुन्हा एक वेळ बॅक करून टाकूया। तर फ्रेंड्स, नंबर 2 आपण बघूया प्ले बॅकआउट ऑन गूगल। जसे की फ्रेंड्स आपण इथे बघा, मी इथे प्ले ब्रेकआउट ऑन गूगल इथे टाईप केलेले आहे आणि इथे बघा आय एम फीलिंग लक याच्यावर आपण क्लिक करून टाकूया। नंतर बघा आमचा जो गूगल आहे कशा प्रकारे आम्हाला शो करेल, हे बघा आमच्याकडे गूगल आम्हाला दुसऱ्या पेजकडे नेत आहे, थोड्याच वेळात ओपन होऊन जाईल। तर फ्रेंड्स, आपण इथे बघा आमच्याकडे गूगल हा जो गेम आहे तो प्ले झालेला आहे। तर आपण इथे बघा हा जो गेम आहे आमच्याकडे कशा प्रकारे प्ले होत आहे आणि या गेमला आम्ही इथून यूज सुद्धा करू शकतो। तर चला फ्रेंड्स, एक वेळ नेक्स्ट ट्रिक्स बघून घेऊया आपण। हे जे थर्ड ट्रिक्स आहे याच्यामध्ये बघा टाईप करायचे डू अ एरर रोल। तर चला फ्रेंड्स, एक वेळ आपण पुन्हा आय एम फीलिंग लक करून टाकूया। आपण इथे बघा डू अ बॅरियर रोल केल्यानंतर आपण इथे बघा आमचे गूगल आहे अशा प्रकारे शो होत आहे आणि गूगलचे बरेचसे फीचर्स आहेत आमच्याकडे। तर आमचा गूगल अशा प्रकारे आमच्याकडे शो होईल। बघा इथे बरेचसे चेंजेस आहेत आमच्या गूगलमध्ये। बघा सर्व पूर्णपणे आमचे गूगल कसे शो होत आहे आपण इथे बघू शकता। नेक्स्ट ट्रिक्सकडे जाऊया फ्रेंड्स आपण। तर चला फ्रेंड्स, एक वेळ बघूया की आम्हाला गूगलवर गिटार कशी वाजवायची आहे। काय फ्रेंड्स, आम्ही गूगलवर गिटार वाजवून त्या गिटारच्या म्युझिकला रेकॉर्ड करू शकतो का? काय हे शक्य आहे? हो फ्रेंड्स, हे शक्य आहे आणि आम्ही आमच्या गूगलवर गिटार वाजवून त्या म्युझिकला रेकॉर्ड करू शकतो। तेथून गूगलवर गिटार वाजवण्यासाठी काय करावं लागेल, तर चला आपल्याला आपल्या गूगलच्या ब्राउझरमध्ये टाईप करायचे आहे गूगल गिटार आय फीलिंग अ लक। आम्ही इथे बटन टाकलेलं आहे आय फीलिंग अ लक, या बटनवर क्लिक केल्यानंतर फ्रेंड्स आपण इथे बघा आमच्याकडे गिटार ओपन झालेली आहे आणि या गिटारमध्ये आपण इथे बघा बरेचसे ऑप्शन्स आहेत। तर या गिटारचे म्युझिक आपल्याला प्ले करायचे असतील तर आम्ही इथून निघतो या गिटारचे म्युझिक इथून
प्ले सुद्धा करू शकतो। आपण इथे बघा फ्रेंड्स, आमच्याकडे हे गिटारचे म्युझिक कसे प्ले होतील आपण एक वेळ प्ले करून बघूया। आपण इथे बघा फ्रेंड्स, आमचे गिटारचे म्युझिक इथे प्ले होत आहे। तर या म्युझिकला आम्हाला रेकॉर्ड जर करायचे असतील तर आपण इथे बघा, आमच्याकडे रेकॉर्डिंगचे बटन आहे आणि या बटनवर आम्ही जर क्लिक केले तर हा बटन इथून प्ले होऊन जाईल। तर चला फ्रेंड्स, आपण एक वेळ रेकॉर्ड करूया। आपण इथे बघा रेकॉर्डिंग, आमची रेकॉर्डिंग स्टार्ट झालेली आहे। या म्युझिकला इथे रेकॉर्ड करून टाकूया। चला फ्रेंड्स, एक वेळ आपण बघून घेऊया आमचे हे म्युझिक रेकॉर्ड झालेले आहेत किंवा नाही। तर चला एक वेळ रेकॉर्डिंग स्टॉप करून टाकूया। तर फ्रेंड्स, आपण इथे बघा आमची रेकॉर्डिंग इथे रेकॉर्ड झालेली आहे आणि हे बघा आमच्याकडे गुगलचे काही URL सुद्धा आहे। तर या URL वर जाऊन आम्ही आमच्या म्युझिकला बघू शकतो। तर मी इथे URL कॉपी करून टाकत आहे। तर इथून आमचे म्युझिक एक वेळ प्ले करून बघूया। फ्रेंड्स, आपण इथे बघा आमचे म्युझिक प्ले होत आहे। हे बघा, आम्ही आतापर्यंत अशी गिटार वाजवलेली होती। पण या लिंकला इथून कॉपी करून टाकूया। आपण इथे बघा, मी लिंक इथून कॉपी करून टाकलेली आहे आणि एक न्यू ब्राउझर ओपन करत आहे आणि येथे ही लिंक टाकून देतो। तर फ्रेंड्स, आपण इथे बघा जसे की मी इथे एक गुगलची न्यू टॅब ओपन केली होती आणि त्या टॅबमध्ये आमचे URL कॉपी करून तेथे पेस्ट केले होते। डायरेक्टली आम्ही या गुगलवर आमच्या म्युझिकच्या लिंकवर आलो होतो। त्या डायरेक्टली ते म्युझिक आम्ही तेथून प्ले केले होते। तर फ्रेंड्स, आम्ही येथून सुद्धा हे म्युझिक यूज करू शकतो। काय फ्रेंड्स, आम्हाला जर गुगलवर गेम खेळायचे असतील तर मग काय करावे लागेल? तर गुगलवर गेम खेळण्यासाठी आम्ही एक खूप लोकप्रिय गेम आहे आणि अँड्रॉइड मोबाईल नव्हते त्यावेळेस आम्ही हे गेम भरपूर खेळायचो। तर चला या गेमला आपण बघूया नेमके आहे तरी कोणते गेम। तर इथे टाकायचे आहे गुगलमध्ये गुगल स्नेक। फ्रेंड्स, आपण स्पेलिंगकडे लक्ष द्या, स्पेलिंग मिस्टेक होऊ देऊ नका, कारण स्पेलिंग जर तुमची मिस्टेक झाली तर आपले जे गेम आहे ते इथे प्ले होणार नाही। तर चला फ्रेंड्स, आपण एक वेळ गुगल स्नेककडे जाऊया। आपण इथे बघा आमचे गुगलचे पेज ओपन झालेले आहे इथे आणि इथे बघा स्नेक आलेला आहे आणि हे बघा आमच्याकडे एक प्लेचे बटन आहे। आम्ही येथून आमच्या गेमला प्ले सुद्धा करू शकतो। त्या गेमला एक वेळ खेळून बघूया। हे बघा आमच्याकडे इथे गुगलचे डॅशबोर्ड ओपन झालेले। हे बघा आम्हाला गेम कसे खेळायचे आहे इथे बघा, इथे काही दाखवत आहे की आपल्याला जर गेम जर खेळायचे असतील तर हे बघा आमचा कीबोर्ड आहे इथे आपण बघा आमच्याकडे हा कीबोर्ड आहे आणि या कीबोर्डवर आम्ही या 4 बटनवरून आमच्या गेमला हँडल करू शकतो आम्ही या गेमला। तर फ्रेंड्स, आम्हाला गेम या 4 बटनवरून खेळायचे आहे। तर चला एक वेळ प्ले करून टाकूया। हे बघा आमचे गेम प्ले झालेले आहे आणि हे बघा आमच्याकडे गेम असे शो होत आहे आणि आम्ही अशा प्रकारे इथून गेम खेळू शकतो। तर फ्रेंड्स, आम्हाला गेम खेळण्यासाठी या स्ट्रिकला आम्हाला गेम खेळण्यासाठी गुगल स्नेक म्हणून सर्च करावे लागेल आणि हा गेम इथे प्ले होऊन जाईल। तर चला फ्रेंड्स, एक वेळ आपण नेक्स्ट ट्रिक्सकडे जाऊया। तर फ्रेंड्स, आम्हाला गुगलची ग्रॅव्हिटी बघण्यासाठी काय करावे लागेल? तर चला गुगलमध्ये आपण सर्च करून टाकूया गुगल आणि आम्हाला टाकायचं आहे समोर ग्रॅव्हिटी। आपण इथे बघा खाली इथे शो होत आहे ग्रॅव्हिटी। तर चला आपण एक वेळ आय फीलिंग लॉक करून टाकूया। आपण इथे बघा फ्रेंड्स, आमच्याकडे गुगलची ग्रॅव्हिटी ओपन झालेली आहे आणि इथे बघा तर आमच्या गुगलची जी ग्रॅव्हिटी आहे ती पूर्णपणे डाऊन झालेली आहे। तर इथे बघा आमच्याकडे एकतर आमच्या गुगलची पूर्ण ग्रॅव्हिटी पूर्णपणे कमी झालेली आहे आणि हे बघा प्ले स्टोर आहे, इमेज आहे आणि पूर्णपणे गुगल आहे पण ग्रॅव्हिटी लो आहे। तर फ्रेंड्स, एकतर आम्ही इथून सुद्धा सर्च सुद्धा करू शकतो। तर चला फ्रेंड्स, आपण एक वेळ नेक्स्ट ट्रिक्स बघूया। तर फ्रेंड्स, आम्हाला गुगल 1980 मध्ये कसे होते हे पाहायचे असतील तर मग काय करावे लागेल? तर चला फ्रेंड्स, आपण एक वेळ बघून घेऊया की गुगल 1980 मध्ये गुगलचे डिस्प्ले कशा प्रकारे शो करत होते आमच्याकडे। तर हे बघून घेऊया। तर आम्हाला गुगल 1980 मध्ये कसे शो होते हे बघण्यासाठी काय करावे लागेल? तर चला गुगलमध्ये आपल्याला टाकायचे आहे गुगल। तर आपण इथे बघा फ्रेंड्स, मी इथे गुगल 1980 टाकलेले आहे आणि हे बघा गुगल 1980। फ्रेंड्स, आपण इथे बघा जसे की मी इथे गुगल 1980 टाकलेले आहे। तर चला आय एम फिलिंग अ लॉक एक वेळ आपण बटनवर क्लिक करून टाकूया आणि हे बघा आमच्याकडे गुगल 1980 मध्ये कसे शो करत होते। तर फ्रेंड्स, आपण इथे बघा आमच्याकडे गुगल
तर फ्रेंड्स आपण इथे बघा गुगल आमच्याकडे 1980 मध्ये काही असे शो करत होते. तर फ्रेंड्स आपण इथे बघा काही अशा प्रकारे आमच्याकडे गुगल शो करत होते. आणि हे बघा गुगलच्या पॉलिसीज आहेत आणि अशा प्रकारे गुगलच्या पॉलिसी आमच्याकडे शो करायच्या आणि गुगलचे सर्च इंजन काही अशा प्रकारे शो करायचे. आमच्याकडे गुगल 1980 मध्ये काही अशा प्रकारे शो करायचे. तर चला फ्रेंड्स एक वेळ आपण पुन्हा नेक्स्ट ट्रिक्स बघून घेऊया. तर फ्रेंड्स आम्हाला गुगलवर जर पॅकमॅनचे गेम खेळायचे असतील तर मग काय करावे लागेल. तर चला टाकून देऊया आपण गुगलमध्ये गुगल. तर फ्रेंड्स आपण इथे बघा मी इथे गुगल पॅकमॅन टाकलेलं आहे आणि हे बघा आय एम फिलिंग अ लॉक. बघा फ्रेंड्स आमच्याकडे पॅकमॅनची वेबसाईट ओपन होत आहे. हे बघा तर फ्रेंड्स आमची नेक्स्ट ट्रिक्स आहे गुगल रेनबो. या गुगल रेनबोमध्ये आमचे गुगल काही अशा प्रकारे शो करेल. तर चला आय फिलिंग अ लक आणि हे बघा आमचे गुगल काही गिफ्टमध्ये शो होत आहे. आपण इथे बघा आमचे जे गुगलचे जेवढे काही फीचर्स आहेत ते बघा आमच्याकडे गिफ्टमध्ये शो होत आहेत. तर फ्रेंड्स आमच्याकडे गुगल रेनबोमध्ये काही अशा प्रकारे शो करेल. तर चला फ्रेंड्स आपण एक वेळ पुन्हा नेक्स्ट ट्रिक्स बघून घेऊया. तर फ्रेंड्स आपण इथे बघा मी गुगल अंडर वॉटर टाईप केलेले आहे आणि आपण इथे बघा माझ्याकडे एक बटन आहे आय फिलिंग अ लक. तर हे बघा फ्रेंड्स आमच्याकडे गुगल अंडर वॉटर ओपन होत आहे. थोडाफार वेळ लागूही शकतो त्याला. आणि हे बघा फ्रेंड्स आमच्याकडे गुगल अंडर वॉटर ओपन झालेले आहे आणि हे बघा आमच्याकडे गुगलच्या काही थीम्स अशा प्रकारे शो होत आहेत आणि आम्ही इथून बरेच काही ऑप्शन्स आहेत आमच्याकडे गुगल अंडर वॉटरमध्ये. फ्रेंड्स आपण इथे बघा आमच्याकडे बरेचसे ऑप्शन्स आहेत. अंडर वॉटर आहे आणि अंडर वॉटरमध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत. जसे की आपण इथे बघा गुगल मिरर आहे, गुगल ग्रॅव्हिटीज आहेत आणि टर्मिनल आहे, पॅकमॅन आहे. जे आम्ही मागे गेम बघितले होते ते पूर्ण गेम इथे शो होत आहे. तर आम्ही इथून सुद्धा आम्ही मागच्या ज्या ट्रिक्स बघितल्या होत्या ते इथून सुद्धा आम्ही डायरेक्टली जाऊ शकतो त्या ट्रिक्सवर. नंतर आपण इथे बघा बिंग वॉलपेपर आहे आणि IP लोकेशन. आमचे IP ॲड्रेससुद्धा इथे आम्हाला शो करेल. तर चला एक वेळ आपण आपल्या IP ॲड्रेसला बघूया. तर फ्रेंड्स आपण इथे बघा आमचे IP ॲड्रेस इथे शो होत आहे. तर फ्रेंड्स आपण इथे बघा आमचे IP ॲड्रेस जे आहे इथे शो होत आहे आणि हे बघा लव क्रिकेट प्ले थिस गेम. आमच्याकडे काही गेम्ससुद्धा आहे आणि हे गेम्स आम्ही इथून प्लेसुद्धा करू शकतो. इथे बघा बिंग वॉलपेपर आहे. तर फ्रेंड्स आपण इथे बघा आमच्याकडे बिंग वॉलपेपर्स आहेत आणि हे बघा बिंग वॉलपेपर्समध्ये काही आम्हाला अशा प्रकारे शो होत आहे. तर आम्ही इथून सुद्धा काही सर्च करायचे असतील तर सर्च करू शकतो. तर हे बघा आमच्याकडे काही वॉलपेपर्स आहेत आणि आम्ही इथून वॉलपेपरसुद्धा बघू शकतो. बिंगचे वॉलपेपर आहेत आणि हे वॉलपेपर आम्ही इथून बघू शकतो. नंतर हे बघा लोकेशन्स आहे. इथून तुम्हाला लोकेशनसुद्धा शो होईल तुमचा. बिंग मिरर सुद्धा आहे आणि बिंग मिररवर सुद्धा आपण इथून जाऊ शकता. तर चला फ्रेंड्स आपण एक वेळ लास्ट ट्रिप्सकडे जाऊया. आम्हाला टाकायचं आहे गुगलमध्ये गुगल गेम. बघा आमच्या गुगल गेम्स इथे ओपन झालेले आहे आणि गुगल गेममध्ये इथे बघा फ्रेंड्स आम्हाला बरेचसे ऑप्शन्स आहेत. इथे बिंग मिरर आहे, IP लोकेशन आहे, बिंग वॉलपेपर आहे, गिटार आहे, पॅकमॅन आहे, थंबनेल आहे, ग्रॅव्हिटी आहे, अंडर वॉटर आहे. सर्वच ऑप्शन्स आहेत आमच्याकडे आणि आम्ही सर्वच इथून बघू शकतो. तर इथे बघा आमच्याकडे नेक्स्ट ट्रिक्स आहेत. तर आम्ही इथून सुद्धा याला चेंजेस करू शकतो. आमच्याकडे पूर्ण गुगलच्या ट्रिक्स आहेत आणि हे बघा आमच्याकडे काही पूर्ण ट्रिक्स अशा प्रकारे शो होतील. तर फ्रेंड्स तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर पसंत आला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. कारण आम्ही कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडिया याच्या रिलेटेड दररोज एक नवीन व्हिडिओ तुमच्याकरिता घेऊनच येतो. तर फ्रेंड्स सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद फ्रेंड्स. जय महाराष्ट्र.